आता त्याच्यामधल्या आणखीन दोन कथा आपण बघू. त्या कथेमुळे ह्या वचनाचं महत्व तुमच्यामध्ये ठसेल, तुमच्या कानामध्ये ठसेल, तुमच्या हृदयात ठसेल. सोलापूरला शुभराय मठामध्ये शंकर महाराजांचा मुक्काम वरचेवर होत असे. एकदा परगावच्या काही मंडळींना खबर लागली की सोलापूरच्या शुभराय मठामध्ये शंकर महाराज आलेले आहेत. त्वरा करून ती सगळी 10-15 मंडळी काय ती शुभराय मठामध्ये आली. महाराज बसलेले होते त्यांच्या आसनावरती तिथे मठामध्ये नेहमीच्या जागी. ती मंडळी आली, त्यांनी महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि महाराजांना म्हणाले, आम्ही फार लांबून आलो आहोत. तुम्ही मला अनुग्रह द्या, आम्हाला अनुग्रह द्या. महाराज काहीच बोलले नाही. तर ते पुन्हा पुन्हा विनवत राहिले की महाराज अनुग्रह द्यावा आम्हाला, आम्ही तेवढ्यासाठी आलेलो आहोत. तरीही महाराज काही बोलले नाहीत. शेवटी त्यांनी निर्वाणीची भाषा काढली त्या मंडळींनी की महाराज, आम्ही साठी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या दर्शनासाठी आणि तुमचा अनुग्रह घेण्यासाठी एवढ्या लांबून आलेलो आहोत. तुम्ही आम्हाला असंच विनमुख पाठवणार? ते मनोमन गुरु ती मंडळी म्हणाली, मी ते निकराचच बोलणं होतं. तरी महाराज काही बोलले नाहीत आणि त्यांनी मठाधिपती मधुबुवांना हाक मारली की इकडे ये म्हणून. आणि मधुबुवांना त्यांनी हाक मारून सांगितलं की बघ, ही मंडळी परगावून आले, त्यांनी मला फार आग्रह करते की अनुग्रह द्या. पण आता एक काम कर, तूच या मंडळींना अनुग्रह दे. तर मधुबुवा गांगरले. ते म्हणाले, अहो महाराज, मला अनुग्रह द्यायचा वगैरे म्हणजे काय काही माहिती नाहीये. मी कसं काय करणार? तुम्हीच द्या अनुग्रह. नाही नाही म्हणाले, या मंडळींना तूच अनुग्रह द्यायचा असतो. तर म्हणे ती कसं करायचं असतं, त्याचं विधी काय, मला काहीही माहिती नाही. ते म्हणाले, विधी वगैरे काय करायचंय? मी विधी निषेध न पाळणारा मनुष्य आहे महाराज. कुठलाही विधी निषेध मला नाही. कुठले त्याच्यासाठी मंत्र द्यायचा, अनुग्रह द्यायचा, त्याच्यासाठी सोहळे करायची मला काही गरज नाही. तू इकडे ये. असं ते मधुबुवानं म्हणाले आणि अगदी माझ्या शेजारी बस बरं का, मांडीला मांडी लावून बस. तर मधुबुवांनी त्याप्रमाणे केलं. महाराजांच्या अगदी लगटच बसले, चिकटून बसले. मग महाराज म्हणाले, बघ, मी आता तुझ्या कानात जे काही सांगेन ते सगळं या एकेकाच्या कानात तू सांगायचंस आणि त्यांना तू तो अनुग्रह द्यायचास. मधुबुवा बरं म्हणाले, कारण सद्गुरूच आहेत, आज्ञा आहे सद्गुरूंची, त्याप्रमाणे करायलाच हवं. आणि मग महाराजांनी मधुबुवांच्या कानामध्ये तारक मंत्र सांगितला. तो तारक मंत्र सांगितला आणि महाराज म्हणाले, असाच्या असा या प्रत्येकाच्या कानात तो सांग. त्या पद्धतीने मधुबुवांनी ते केलं आणि त्या तारक मंत्राचा अनुग्रह प्रत्येकाला त्यांनी दिला. म्हणजेच इथे काय घडलं? त्या 10-15 माणसांचे गुरु कोण झाले? मधुबुवा. बरोबर आहे. पण ती माणसं पण तयारीची असावीत, कारण त्यांच्या मनात किलबिश आलं नाही की प्रत्यक्ष महाराज तुम्ही असताना आम्ही मधुबुवांकडनं का घ्यायचा तारक मंत्र किंवा अनुग्रह का घ्यायचा, हा विकल्प त्यांच्या मनामध्ये आला नाही, त्या डोक्यामध्ये त्यांच्या आलाच नाही कोणाच्या. त्यांनी तो मंत्र घेतला, प्रसाद घेतला, प्रसादाचं जेवण केलं आणि ते तृप्त मनाने त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले. तेव्हापासून मधुबुवांना महाराज म्हणाले की ह्यापुढे इथे येणाऱ्या अनुग्रहासाठी येणाऱ्या प्रत्येकाला तू अनुग्रह द्यायचास, तुला मी तो अधिकार दिलेला आहे आजपासून. इतक्या सोप्या पद्धतीने शंकर महाराजांनी त्यांचा पुढचा वारस त्या शुभराय मठामध्ये तयार केला की अनुग्रह कोण कोणाला देणार. पण मधुबुवांची प्रज्ञा जागृत होती की नाही? मग मधुबुवा त्यांना काय म्हणाले की महाराज, हे सगळं ठीक आहे, तुम्ही मला अधिकार दिलात, मी अनुग्रह देणार वगैरे सगळं मान्य आहे. पण हा अनुग्रह हा तुमच्या वतीने मी त्यांना देणार, त्याच्यात माझं काही नसणार, हे सर्वस्वी शंकर महाराजांचं असणार. तर हे ऐकून महाराज इतके प्रसन्न झाले मधुबुवांवर आणि ते म्हणाले की खरं तुला खरं कळलं काय, ते हे असंच असतं
हे सगळं त्या पृथ्वी तत्वातनं इकडे या पृथ्वी तत्वात येतं. म्हणजेच आपण काय करायचं असतं, त्या पृथ्वी तत्वातनं घ्यायचं आणि ह्या पृथ्वी तत्वातनं द्यायचं. एवढंच याच्यामध्ये असतं. त्याच्यासाठी सोहळे करायची गरज नसते. हे एवढं सोपं जेव्हा महाराज कथानक घडवतात, तेव्हा त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय, की जिसका बंदर वही नचाए. मग ते सगळे मधुबुवांचे कोणत्या तरी जन्मात ते शिष्य असतील. त्यांना त्यांनी महाराजांनी बरोबर त्या वेळेला तिथे आणलं आणि मधुबुवांच्या तर्फे ते त्यांच्या कानामध्ये तो तारक मंत्र दिला. म्हणजे महाराज इथे अलिप्त राहिले आणि मधुबुवा त्या सगळ्यांचे गुरु झाले. म्हणजे ते गुरु, हे सद्गुरू. इतकं सोपं तत्वज्ञान महाराजांनी सांगितलंय आणि तेव्हा महाराज म्हणतात की जिसका बंदर वही नचाए. तुझं काम त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे जा, माझ्याकडे नाही. माझ्याकडे ज्यांची कामं आहेत ती माझ्याकडे येणारच आहे. मी त्यांच्याकडे जाणारच आहे. पण तुझं काम कुठे आहे तिथेच तुला जायला पाहिजे. तिथेच मी तुला नेणार. त्या दारात नेऊन तुला घालणार, आदळणार. त्या दाराची दार ठोठवायचं, त्या दारातनं आत जायचं, ते सगळं तू बघायचंस. मी तुला त्या उंबऱ्यापर्यंत नेऊन ठेवलेलं. कारण शिष्यालाही काही करावं लागतंच की. ज्याच्या नावाने गळ्यामध्ये ते सगळं सौभाग्यवान घालायचंय, त्याच्यासाठी आपली काही जबाबदारी आहे की नाही? आपली काही पार्श्वभूमी तयार व्हायला हवी की नाही? मग हा प्रश्न मी जेव्हा गजानन महाराजांना विचारला, की असं का तुम्ही म्हणताय? आणि असं का म्हणताय याचं उत्तर त्यांनी दिलंच, की जिसका बंदर वही नचाए. पण तरी सुद्धा त्यांनी मला एवढंच सांगितलं, की त्याच्याकडे जायच्या जे फाउंडेशन तयार करून घ्यावं लागतं, सद्गुरु भक्तीचं, सद्गुरु कृपेचं, ते फाउंडेशन मी तुझं करून घेतलंय. त्याच्यावर इमारत बांधण्याचं काम तो करे. तो म्हणजे शंकर महाराज. हे इतकं जर तत्वज्ञान मोठं आहे, गहन आहे, तर आपण कोणत्या गृहीतकावर स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायला जायचं, याचा सखोल विचार प्रत्येकाने करावा. तर आता जिसका बंदर वही नचाए ह्याची दुसरी कथा आपण ऐकू. त्या कथेतनं हे विधान आणखीनच वचन दृढ होत राहील. बापू रानडे लहान मुलगा होता आणि त्याला लहानपणापासूनच साधू संतांविषयी ओढ होती. वास्तविक त्याचं वय नव्हतं, त्याच्या वयाला ते शोभेन असं शोभत नव्हतं ते सगळं, पण तरी सुद्धा तो एक जगावेगळाच मुलगा होता. आणि तो काहीतरी आध्यात्मिक वारसा घेऊन जन्माला आलेला मुलगा होता. त्याचे वडील नारायणराव रानडे हे शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते, निस्सीम भक्त होते आणि शिर्डीच्या साईबाबांचा प्रत्यक्ष सहवास नारायणरावांना लाभलेला होता. तर ही सगळी मंडळी सुखेनेव नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा इथे राहत होते. सगळं व्यवस्थित चालू होतं. साईबाबांची भक्ती चालू होती. घरामध्ये नवनाथांच्या पोथ्यांचं वाचन असायचं. अतिशय धार्मिक मंडळी होती. अध्यात्मात रुची असणारी मंडळी होती आणि साईबाबांचा प्रत्यक्ष, साईबाबा देहात असताना प्रत्यक्ष सहवास त्यांना मिळत होता. अशा घरातला हा बापू रानडे, बापू नारायण रानडे आपण म्हणतो. तर एक दिवस, आता काळाचा घाव कसा असतो, काही ध्यानी मनी नसताना अचानकपणे नारायणराव रानड्यांचं निधन झालं. आता बघा, बापू लहान आहे आणि वडिलांचं प्रेत घरामध्ये ठेवलेलं आहे, शव म्हणून त्याला आपण, ते गेलेत. त्याला काही तसं फारसं कळत नाहीये त्याच्यामध्ये, की माणूस मेलाय म्हणजे काय वगैरे. पण काहीतरी कळतंय की काहीतरी विचित्र घडलंय. तर आता सांत्वनाला, भेटायला किंवा पुढची व्यवस्था करायला माणसं येतात. तसं ते आलेला प्रत्येक माणूस विचारत होता की अहो, नारायणराव कसे गेले, कधी गेले? तर ते म्हणाले, अहो काय म्हणे, अचानकच पहाटे गेले आज. आता बापूला प्रश्न पडला. बापू लहान आहे, मुलगा त्यावेळेला, म्हणून आपण बापू म्हणतोय. वास्तविक ते थोर अधिकारी पुरुष होते.
की बाबा गेले असं सगळेजण म्हणतायत. मग समोर दिसतायत ते कोण आहेत? कारण ते आहे ना अजून, ते शेवट ठेवलेलं आहे ना. आणि गेले म्हणतायत ते कोण आहेत? बाबा गेले, बाबा आहेत. आणि मग ते अचानक गेले म्हणतायत, मग ते कोण आहेत गेले ते म्हणतात ते कोण? मग कोण गेलं आणि कोण राहिलं, हा त्याला प्रश्न पडला. आणि त्या संभ्रमातच तो असताना मग पुढचं सगळं ते झालं क्रियाकर्म, आणि मग त्या कुटुंबावरती आपत्ती कोसळली की एक खांबी तंबू होता ना नारायणरावांचा. पैशाची आवक, कुटुंब आहे, सगळंच आहे, सगळेच व्यवहार पाळावेच लागतात ना माणसाला. आणि मग ती आपत्ती कोसळली, त्याच्यामध्ये काही थोडीफार वर्षे गेली आणि 14व्या-15व्या वर्षी हे सगळं कुटुंब त्यांच्या बापू रानड्यांच्या 14व्या-15व्या वर्षी ते पुण्यामध्ये स्थलांतरित झाले. आणि त्यांनी शाळेत जायच्या शिक्षणाच्या वयामध्ये अम्युनिशन फॅक्टरीमध्ये नोकरी पकडली पुण्यात. पण तरी सुद्धा समोर दिसतायत ते कोण आणि गेले म्हणतायत ते कोण, मग कोण गेलं आणि कोण राहिलं, या तीन प्रश्नांनी त्यांच्या मनामध्ये जे लहान ते 9-10 वर्षाचे असताना जे घर केलं होतं, तो प्रश्न पुन्हा प्रकर्षाने त्यांच्या डोक्यात पिंगा घालायला लागला. तो जाईच. मग आता काय करावं बरं? तर त्यांना ते काही सुचेना की करायचं काय त्याच्यामध्ये. तर मग त्यांनी त्यांच्याच मनाने असं ठरवलं की आपणच आपले साधना करावी आणि उपासना करावी. पण ती कशी करावी? तर आईकडनं त्यांनी नवनाथांच्या कथा ज्या ऐकल्या होत्या, त्यातल्या गोरक्षनाथांचं त्यांना फार प्रेम जडलं. गोरक्षनाथावर त्यांचं प्रेम जडलं. आणि मग गोरक्षनाथच आपले गुरु असं समजून त्यांचीच साधना करायची आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ या पद्धतीने त्याच्या मनामध्ये घर केलं. आणि ती नोकरी सांभाळून, नोकरीचे आवर संपत होते किंवा शिफ्ट ड्युटी मध्ये असेल, काही असेल, ते ते काम संपवून ते सायकलवरनं यायचे. पर्वतीच्या कोपऱ्यावरती ती सायकल लावायची आणि वाघजाईच्या डोंगरावर जायचं. बरोबर एक पोतं घेऊन जात असत बसायसाठी. आणि त्या वाघजाईच्या डोंगरावर जिथे ते बसत होते, तिथे त्यांनी दोन छोटे छोटे एवढे खड्डे तयार केले, छोटे खड्डे. आणि स्वतः बरोबर त्यांनी 108 चिंचोके नेलेले होते, मोजून नेले होते. ते तिथे जाऊन काय करायचं की ती पोतं अंथरायचं, त्याच्यावर बसायचं, एका खड्ड्यामध्ये 108 चिंचोके ठेवायचे आणि स्वतःच्या मनानेच जप करायचा. जप कोणी दिलेला नव्हता ना. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, हा जप त्यांनी स्वतःहून स्वीकारला. आणि ते एक एक चिंचोका ह्या खड्ड्यातनं त्या खड्ड्यात टाकायचा. हा खड्डा भरला की पुन्हा तिथे, असा बराच काळ, काळोख पडेपर्यंत त्यांचा हा उद्योग चालायचा. आणि हे सतत आतमध्ये जप करत असताना त्यांना असं वाटायचं की आले काय गोरक्षनाथ, म्हणून ते असे पटकन डोळे उघडून बघायचे. डोळे मिटलेले असायचे, पण त्यांच्या डोळ्यांना गायी चरायला आलेले गुराखी आणि त्यांच्या गायी एवढंच दिसत असे. गोरक्षनाथ काही दिसत नव्हते. पण उत्सुकता तर वाढत होती ना आतमध्ये की येणार गोरक्षनाथ, येणार, मी एवढा जप करतोय त्यांचा वगैरे. बघा, वन पॉइंटेडनेस आपण जे म्हणतो ना, की एक तानता त्यांची लागलेली होती. तो आध्यात्मिक वारसा घेऊनच जन्माला आलेले होते, म्हणून ते हे घडत होतं ना. आणि मग काय झालं, एक दिवशी त्यांनी असं आले का गोरक्षनाथ, आले का गोरक्षनाथ असं म्हणून डोळे उघडले, तर समोरून एक भव्य पुरुष चालत येताना त्यांना दिसला. त्यांच्या अंगावर भगवी कफनी होती आणि नाथपंथी यांची शैली शृंगी वगैरे त्यांनी धारण केलं होतं. आणि त्यांच्या हातामध्ये एका गायीचं दावं त्यांनी धरलं होतं, गाय होती त्यांच्याबरोबर. त्यांना बघितल्यावर हे ताडकन उठले आणि त्यांच्याकडे जाऊन म्हणाले की तुम्ही गोरक्षनाथ आहात ना? तर ते म्हणाले, नहीं मी गोरक्षनाथ नहीं, लेकिन बच्चा तुम कौन हो? ते म्हणाले, मी कोण आहे ते विचार, तुम्ही गोरक्षनाथ आहात की नाही? ते म्हणाले, मी गोरक्षनाथ नाही, समजून घे, मी सर्वसामान्य मनुष्य आहे, माझं नाव आहे हरिनाथ बाबा, मी नाथपंथी आहे. एवढं त्यांनी सांगितलं त्यांना. आणि मग म्हणाले, तू इथे कशासाठी हे करतोयस? ते म्हणे, मला गोरक्षनाथांना भेटायचंय. आणि दुसरी गोष्ट, जे प्रश्न मला पडलेले आहेत की बाबा गेलेत असं लोक म्हणतात, पण बाबा त्यावेळेला तिथे होते. मग कोण कुठे गेलं, कोण गेलं कोण राहिलं, आणि दुसरी गोष्ट, माणूस मरतो म्हणजे काय होतं,
ह्याचं मला कोडं पडलंय. तेव्हा हरिनाथ बाबा त्यांना म्हणाले की फार मोठं कोडं आहे बाबा तुझं, फार गहन प्रश्न आहेत. पण इच्छा असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची अनुभूती पण तुला येईल आणि तुला ह्याचं ज्ञान पण होईल. तर एक काम कर, उद्या मला तू येऊन भेट. तर आता हरिनाथ बाबांनी त्यांना पत्ता दिला पुण्यातला. तो पत्ता काय होता, की नव्या पुला मी लिहिलंय पत्ता, तुम्हाला काही पत्ता पाठ नाही, मी पुणेकर नसल्यामुळे. की नव्या पुलाजवळ जवळील डॉक्टर घारपुरे यांच्या दवाखान्याला वळसा घालून कसबा पेठेत जाणाऱ्या रस्त्याने गेलं की उजव्या हाताला एका ओट्यावर जनता जनार्दन मंडळ आहे. त्या जनता जनार्दन मंडळाच्या बाजूला विष्णूंनी मुंजाबाचं स्वरूप घेतलेले ठाण आहे. त्या ठाण्याला लागूनच माझी झोपडी आहे, असं हरिनाथ बाबांनी त्यांना सांगितलं. हा पत्ता. दुसऱ्या दिवशी ते त्या पत्त्यावरती गेले. तर ती झोपडी होती. झोपडीच्या आतमध्ये शिरल्यानंतर त्यांना तिथे नाथपंथीयांच्या कथामध्ये असणारी धुनी पेटलेली दिसली. आणि मग त्या धुनीशी ते बसले आणि मग बाबा म्हणाले, हरिनाथ बाबा, आ गया बेटा, आ गया. आणि मग बाबांना हा चुणचुणीत मुलगा फार आवडला. त्यांना पक्क माहिती हा आध्यात्मिक वारसा घेऊन आलेला मुलगा आहे. मग ते छोटी मोठी त्याला कामं सांगायला लागले. दोघांमध्ये मैत्र जुळलं. अजून गुरु आणि शिष्य झाले नाही, मैत्र जुळले दोघांच्या. मग एक दिवस हरिनाथ बाबा बापूच्या घरी आले आणि बापूच्या आईने त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना चहा दिला. आणि तेव्हा ते त्यांच्या आईला म्हणाले की माई, तुझा हा मुलगा मला दे, मी त्याला नाथपंथीयांची दीक्षा देऊ इच्छितो. आई गप्प बसली, एकदम काहीच बोलली नाही. ती काही बोले ना. असं पाहिल्यानंतर बापू हळूच तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, आई, मलाही नाथपंथीयांची दीक्षा घ्यायची, तर तू परवानगी दे ना. तर आई थोड्या वेळाने हरिनाथ बाबांना असं म्हणाली, बाबा, मी परवानगी देते, तुम्ही माझ्या मुलाला नाथपंथीयाची दीक्षा द्या, पण त्याला गांजा, भांग आणि इतर कुठल्या तरी अंमली पदार्थांची व्यसनं लावू नका, त्याला गांजेकस भांगेकस करू नका. हे वचन मला देत असाल तर मी तुम्हाला माझा मुलगा देते, त्याला तुम्ही नाथपंथीयाची दीक्षा द्या. तेव्हा हरिनाथ बाबा चटकन म्हणाले, गांजा आणि भांग आणि इतर काही अंमली पदार्थ यांचा आणि दीक्षेचा काहीही संबंध नाही. नाथपंथीय असला म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टींचं सेवन केलंच पाहिजे, असं कुठेही नियम नाही. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्या बापूला मी कोणतंही व्यसन, मी स्वतः व्यसन करत नाही, मी फक्त चहा पितो हेच व्यसन समजा तुम्ही. मी स्वतः व्यसन करत नाही, तर बापूला मी व्यसन कसं लावणार? आणि तो जर तसं करत असेल तर मी परावृत्तच करणार ना त्यांना. आईचं समाधान झालं आणि आईने त्यांना परवानगी दिली. त्याप्रमाणे जेव्हा त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरला, तेव्हा हरिनाथ बाबा बापूला घेऊन तिकडे कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला गेले आणि तिथून त्यांनी ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती त्यांना नेलं. आणि त्या ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ज्या ठिकाणी अनुपानशिला नावाच्या ठिकाणी जो अनुग्रह दिला होता, म्हणजे नाथपंथीयांची दीक्षा दिली होती, त्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी हरिनाथ बाबांनी बापूला नाथपंथीयाची दीक्षा दिली आणि त्यातल्या सतनाथ पंथाची दीक्षा दिली आणि त्यांचं नाव ठेवलं ज्ञाननाथ. ते ज्ञाननाथ त्यांचे गुरु झाले हरिनाथ. आणि बापूला मग ती सगळी संन्यासाची वेशभूषा मिळाली, सॉरी संन्यासाची नाही, नाथपंथीयांची वेशभूषा मिळाली, की ती कपनी, ती शिंगी, शृंगी, शैली वगैरे सगळं सगळं, ती कानातली कुंडल वगैरे सगळं. ते बापूचं तेजस्वी असं ते रोपडं त्या सगळ्या वेशभूषेने झळाळून गेलं आणि त्याला फार, अगदी फार बरं वाटलं की आपल्याला काय प्राप्त झालंय. आणि ते होतच ना, छोटी वय लहान आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं झालं. तो घरी आला. घरी तो त्या पद्धतीने त्या हरिनाथ बाबांनी दिलेली साधना करत राहिला. एक दिवस आई म्हणाली त्याला की बापू, रावसाहेब मेंदळ यांच्या वाड्यावरती सध्या गोकुळाष्टमीच्या उत्सवाची प्रवचन कीर्तन चालू आहेत. ताईसाहेब फार उत्तम कीर्तन करतायत. तर मी त्या कीर्तनाला जाणार आहे आज.
तू माझ्या बरोबर ये. तिथे रावसाहेबांचे सद्गुरू शंकर महाराज उपस्थित आहेत. मला त्यांचं दर्शन घ्यायचंय, मला त्यांच्या पायावर डोकं ठेवायचंय. तर तू चल माझ्या बरोबर. बापू गेला आई बरोबर. आईनी भक्तिभावाने महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि बापूला सांगितलं डोकं ठेव. त्याची इच्छा नव्हती, कारण गुरु सापडला होता ना, हरिनाथ बाबा. हे कोण शंकर महाराज असतील कोणतरी, आणि त्या असतील कोणी म्हणण्यामध्ये काय भाव होता, की काय हे वेडगळ छान आहे. कसे बघतायत, केवढे मोठे गटाट्यासारखे डोळे, काय लांब लांब हात, पिंजारलेले केस, बावळटपणा सगळा चेहऱ्यावरती कुठेतरी बघतायत. आणि नाथपंथीय म्हणतात, हरिनाथ बाबा म्हणतात की ते नाथपंथी आहेत, तसे ते नाही आहेत. हे सगळी गृहस्थाची लक्षणे आहेत. हातामध्ये अंगठ्या आहेत, बोटात सिगरेट आहे. हे कसले नाथपंथीय? पण बापूला ही जाणीव नव्हती की नाथपंथीयांचा पिताच त्याच्या समोर बसलेला आहे. अर्थात हे पहिल्या प्रथम कुठे कळतं हो कोणाला? ते जेव्हा तत्व, जेव्हा तुम्हाला डमरू वाजवून नाचवायला लागतं ना, तेव्हा कळतं ते पिता कुठले आहेत, कोणाचे पिता आहेत, आणि आपले परमपिता कसे आहेत. तर ते दर्शन त्यांनी घेतलं, आईसाठी दर्शन घेतलं. आणि मग जेव्हा ते परत आले तेव्हा तो हरिनाथ बाबांकडे गेला आणि तो म्हणाला, आईने मला नेलं होतं तिथे, असं असं झालं. पण मला काय ते आवडले नाही, ते काय गृहस्थ आहेत, ते काही नाथपंथीय नाही. तर हरिनाथ बाबा म्हणाले, अरे, तू बाह्यरंगावर जाऊ नकोस. गुरुचं अंतरंग ओळखायचं असतं, गुरुच्या अंतरंगात डोकवायचं असतं. ते अंतरंगात डोकवणं हे ज्याच्या गळ्यात दोरी बांधले ना त्या माकडालाच शक्य होतं. मी तुला तिथे का जायला सांगितलं, किंवा आईने तुला तिथे का नेलं, त्याच्या मागची प्रेरणा काय? तर तुझे कान टोचायचं काम हे शंकर महाराजांकडे आहे, आणि याच्या नंतरच जे छत्रछाया तुझ्यावरती ती ठेवायची आहे, ती शंकर महाराजच ठेवणार आहे. म्हणजेच हरिनाथ बाबांनी काय केलं, नाथपंथीयांची दीक्षा दिली, पण सोपवलं कोणाकडे? जिसका बंदर वही न चाहे याच्याकडे सोपवलं. आणि हे जेव्हा बापूला कळलं, त्यानंतर बापू, म्हणजे आता आपण त्यांना म्हणू की ते ज्ञाननाथ रानडे म्हणून, आतापर्यंत पुण्यामध्ये ते होते. अलीकडेच ते गेले, मला वाटतं 100 वर्ष त्यांचं त्याच्यापेक्षा जास्ती आयुष्य होत. मला पुण्यात अनेक वेळा जाऊन त्यांच्या दर्शनाचा योग आला नाही, कारण तो योग नव्हता माझ्या नशिबामध्ये. माझ्या काही सहकाऱ्यांना तो योग आला, त्याचे त्यांचे फोटो बिटो पण काढलेले आहेत. मला नाही जमलं जाता, जमलं नाही म्हणजे त्यांनी बोलवणं केलंच नाही, याच्यासाठी मला ते जाता आलं नाही. Anyways. तर तेव्हापासून बापू रानडे बऱ्याच वेळेला महाराजांच्या दर्शनाला जात असत. आणि मग महाराजांना सुद्धा आणि ताईसाहेब आणि रावसाहेबांना सुद्धा हा चुणचुणीत मुलगा एवढा आवडला, की तो निष्ठेने ती नाथपंथीयांची वेशभूषा करतोय. त्या दीक्षेचा जो तारक मंत्र त्याला मिळालेला आहे त्याचा जप करतोय. त्याच्यामध्ये त्या सतत अनुसंधानात राहतोय. महाराजांना फार आवडलं हे सगळं. आणि महाराजांना माहिती होतं ना, हे आपल्याच डमरूवरती नाचणार आहे म्हणून. मग महाराजांनी त्याला स्वीकारलं, आणि मग ते छोटी छोटी त्याला कामं करायला सांगायचे बापूला. महाराजांची लहर लागली की महाराज त्याला म्हणायचे, चल सायकल काढ. बापू सायकल चालवायचा आणि सायकलच्या दांडीवर, पुढच्या दांडीवर महाराज बसायचे. अहो काय अहो भाग्य आहे. आणि पुण्यात महाराजांना लहर लागेल तिकडे ते सायकलवरनं फिरायला नेत असत. दृश्य डोळ्यासमोर आणा, किती विहंगम दृश्य आहे. तर ही बापू रानड्यांची, म्हणजे ज्ञाननाथ रानड्यांची, आपण एकेरी उल्लेख आतापर्यंत त्यांचा का केला, तर त्यांचं लहान वयातले त्या गोष्टी आहेत म्हणून. पण ज्ञाननाथ रानडे ही अतिशय अधिकारी व्यक्ती होती. ते महाराजमय झालेली व्यक्ती होती, आणि महाराजांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या अंतरंगात पूर्णपणे भिनवून टाकलेलं होतं. अशा ते अधिकारी व्यक्ती होती. पण काही काही व्यक्ती स्वतःला झाकून असतात की नाही, त्या पद्धतीने ज्ञाननाथ रानडे स्वतःला झाकून राहिले होते. त्यांनी त्यांच्या पूर्वीचा अधिकाराचा कुठेही आविष्कार दाखवले. तर जिसका बंदर वही नचाए, ह्या दोन कथांवरनं आणि याच्या आधीच्या काही कथांवरनं तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर एक लक्षात ठेवा, आपला मदारी कोण हे ओळखण्याची आपली जर कुवत ह्या जन्मात नसेल, तर ती पुढच्या जन्मात आपल्याला नक्की येईल. किंवा याच जन्मात तुम्हाला तुमचा मदारी सापडायचा असेल, तर तो मदारी त्याचं डमरू वाजवत तुमच्याकडे स्वतःच्या पायाने चालत येईल.
ते भाग्य तुमच्याकडे पायानी चालत येईल, ती महालक्ष्मी तुमच्याकडे त्याच्या पायानी चालत येईल. तिचं स्वागत करणं आणि सर्वस्व तिच्या पायावर किंवा त्या गुरुतत्वाच्या त्या मदारीच्या पायावरती झोकून देणं, हेच तुमचं अतिमहत्वाचं काम आहे. ह्या जन्मामध्ये एंट्री घेतलीत, एक्झिट व्हायच्या आधी मधारी सापडला तर अहो भाग्य आहे तुमचं. जय शंकर. जय शंकर, जय शंकर.